तर नमस्कार, मी तुषारचा भाऊ मारुती इपितवर आपलं माझ्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। सर्व मोबाईल प्रेमींना कळकळीची विनंती व तसेच बबल्यांना आणि सर्व बबलींना एक कळकळीची विनंती की बाकीचे आपले जे बिनकामी काम सोडून ह्या व्हिडिओकडे पूर्णपणे फक्त 10 मिनिटं फोकस करा। तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटणार आहे। फुल फुलाची पाकळी म्हणून मी काहीतरी तुम्हाला नवीन सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते माझ्या भाषेमध्ये। आणि ह्या जो आजचा जे मुद्दा आहे ते आहे पहा मराठ्यांच्या मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी किंवा कारणे। नेमकी मराठी सत्ता झाली स्थापन कशी झाली, नेमकी त्याची पार्श्वभूमी काय होती। जेव्हा मराठी सत्ता स्थापन झाली, जेव्हा मराठा एम्पायर स्थापन झालं, त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी काय होती किंवा जर त्याचे जे काही घटक होते ते जे घटक जे कारणीभूत ठरले ते जर घटक झाले असते तर ते जर घटक नाही झाले असते, ते जर घटना जर नाही झाल्या असत्या तर मराठी सत्ता स्थापन झाली असती काय, हा प्रश्न आपल्या सर्वांना पडतोय आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपण इथं पाहणार आहोत। पहा, तर सर्वप्रथम पहा मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी पाहण्याआधी नेमकी प्रस्तावना काय आहे तर पहा भाऊ बघूया। हे बघ 17व्या शतकामध्ये काय झाले, 17व्या शतकातील महत्त्वाची घटना म्हणजे आपण मराठी सत्तेचा उदय असं आपण म्हणू शकतो। हे तर आपल्याला माहिती आहे, कारण का 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला व 1680 साली त्यांचं निधन झालं व नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कार्यभार सांभाळला। मग जवळपास 17व्या शतक म्हणजे 16व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे जवळपास 17व्या शतकामध्ये मराठी सत्तेचा उदय झाला किंवा मराठी साम्राज्य स्थापन झालं। आपण जर प्रस्तावनेमध्ये असं लिहू शकतोय किंवा जर आपल्याला पहा जर त्याच्या आधी पहा जेव्हा मराठी सत्ता स्थापन झाली नाही त्याच्या आधी नेमकं काय झालं पहा 13व्या शतकामध्ये किंवा 13व्या शतकामध्ये भाऊ बघ 13व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजी नावाचा शासक। अल्लाउद्दीन खिलजी कोण होता हो? अल्लाउद्दीन खिलजी त्याचा आता सर्व खानदान उठून काढायची आपल्याला गरज नाही भाऊ, लक्ष दे। आपल्याला थोडक्यात माहिती बघायचं आहे, त्यामुळे त्याच्यानंतर सांगू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। बघा आता अल्लाउद्दीन खिलजीने नेमकं काय केलं तर त्याने दक्षिणेवर स्वारी केली। म्हणजे अगोदर अल्लाउद्दीन खिलजीच्या अगोदर मध्ययुगीन काळामध्ये कोणत्या शासनाने दक्षिणेमध्ये स्वारीच केली नाही। दक्षिणेमध्ये म्हणजे कुठं आपल्या महाराष्ट्राकडे म्हणजे खालच्या भागामध्ये त्यांना काही देणं घेणं नव्हतं की तिथं कौन आहेत काय नाही, काय देणं घेणं नाही। मग तेव्हा ज्याने दक्षिणेवर स्वारी केली आणि तोच ठरला पहा मध्ययुगीन काळामध्ये दक्षिणेवर स्वारी करणारा पहिला शासक। ही ध्यान ठेवा, एमपीएससी यूपीएससी साठी थोडंफार आपल्याला कुठं पण विचारू शकते एमसीक्यू मध्ये। तर दक्षिणेवर स्वारी करणारा पहिला मध्ययुगीन काळातील शासक म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी यांना ओळखलं जाते। तर पहा बऱ्याच शासकांनी नंतर काय केले, अल्लाउद्दीन खिलजी नंतर दक्षिणेमध्ये स्वारी करण्याचा प्रयत्न केले, म्हणजे आपली सत्ता स्थिर करण्याचा प्रयत्न केला। पहा तुम्ही इथं याचे स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता जर तुम्हाला जर कुठे लिहायचं असेल तर। तर तिसरं पहा आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही संपुष्टात येऊन मराठी सत्तेचा उदय व त्याची पार्श्वभूमी आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत, असे आपण प्रस्तावनेमध्ये लिहायचं। जेव्हा आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही संपुष्टात आली किंवा 17व्या शतकाच्या सुरुवातीला राईट म्हणजे 16व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 17व्या शतकाच्या पूर्वार्धात, तेव्हा काय हो निजामशाही, कुतुबशाही आणि आदिलशाही संपुष्टात येऊन मराठी सत्तेचा उदय झाला। आणि त्याची जे कारणे आहेत किंवा त्याची जी पार्श्वभूमी आहे तर आपण ते पुढील प्रमाणे किंवा पुढील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करणार आहोत, असं आपण प्रस्तावनेमध्ये सांगू शकतो। की नेमकं आपण काय शिकणार आहोत या प्रस्तावनेमध्ये बघू आपण। तर आपण पुढचं जे मुद्दा आहे आपण नेमकं काय शिकणार आहोत तर कारणीभूत घटक आहे पहा महाराष्ट्राची भूमी। नेमकं म्हणजे महाराष्ट्राची जी भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत, महाराष्ट्राची जी भूमी आहे ती एक सर्वात मोठं कारण ठरली पहा मराठी साम्राज्य स्थापन करण्यासाठी, ते पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। आणि शिवपूर्व काळातील सामाजिक स्थिती, शिवपूर्व काळातील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्या अगोदरचे जे काळ होता त्याला आपण शिवपूर्व काळ असं म्हणतोय। तर त्या काळामधली जी सामाजिक स्थिती होती नेमकी काय होती हे पण आपल्याला जाणून घ्यायचे आहे। तिसरा आहे पहा शिवपूर्व काळातील राजकीय व लष्करी स्थिती राईट। शिवपूर्व काळातील राजकीय व लष्करी स्थिती, नेमकं राजकीय स्थिती काय होती, नेमकं कोण मुख्यमंत्री झाला, कोण पंतप्रधान झाला, कोण राजीनामा दिले, नेमकं काय झालं ते थोडक्यात आपण पाहणार आहोत। आणि लष्करी स्थिती, नेमकं लष्कर कशी होती म्हणजे नेमकं त्याची सेना कशी होती, नेमकं काय होतं काय नाही, कोण कोणावर हल्ला केला, किती जण मेले, किती बॉम्ब पडले काय नाही, ते पण आपल्याला बघायचं आहे। बघा आता तर पश्चिम किनाऱ्यावरील परकीय सत्ता पण आपल्याला पाहायची। पश्चिम म्हणजे कोणता, पूर्व आणि पश्चिम म्हणजे कोकणाकडल्या भागातला पश्चिम किनारा राईट, त्याच्यावरला ते परकीय सत्ता होते। परकीय सत्ता म्हणजे कोण, डच, इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज असे जे काही परकीय सत्ताधारी तिथे सत्ता करत होत्या, मग त्यांचा उपयोग नेमकं कसा झाला मराठी साम्राज्य स्थापन करण्यासाठी ते पण आपल्याला पाहायचं आहे। आणि तिसरा म्हणजे शहाजीराजांचा पराक्रम, नेमकं छत्रपती शहाजीराजे भोसले यांचा जे पराक्रम होता यांचं पण आपल्याला पाहायचं आहे, त्यांचा फायदा कसा झाला मराठी सत्तेचा उदयासाठी, तर ते आपण थोडक्यात समजून घेऊया। तर मी इथे लिहून घेतलेले आहे पहा, नेमकं काय आहे ते मुद्दे आपण पाहूया। आणि पहिला मुद्दा आहे पहा महाराष्ट्राची भौगोलिक वैशिष्ट्ये किंवा भूमी नेमकी काय होती ते आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर सर्वप्रथम पहा महाराष्ट्राचे दोन भाग म्हणजे कोकण, दुसरा म्हणजे दख्खनची पठार राईट। डेक्कनचं कॉर्नर नाही बघल्या काय, दख्खनचं पठार, डेक्कनचं कॉर्नर नाही। तर पहा कोकण आणि दख्खनचे पठार याचा फायदा परिपूर्ण मराठी साम्राज्य म्हणजे मराठ्यांना झाला। कसं झालं ते आपण पाहूया थोडक्यामध्ये। तर पहा कोकणामध्ये पोर्तुगीज व इंग्रजांची सत्ता, कोणाकोणाची भाऊ, पोर्तुगीज आणि
इंग्रजांची सत्ता स्थापन झाली होती. नेमकं काय झालं, पोर्तुगीजांनी जी टेक्नॉलॉजी आणली नवीन, तर त्या टेक्नॉलॉजीचा पुरेपूर फायदा महाराजांनी करून घेतला. आपण पुढच्या मुद्द्यावर ते सविस्तर पाहणार आहोत, पण थोडक्यात आपण लक्ष ठेवूया. तर पोर्तुगीज आणि इंग्रजांची सत्ता होती, राईट. त्यामुळे पुरेपूर फायदा, टेक्नॉलॉजीचा फायदा करून महाराजांना आरमारीसाठी खूप, म्हणजे आरमार उभारण्यासाठी खूप त्याचा फायदा झाला. तर तिसरा मुद्दा आहे पण डोंगराळ भागातील उंचीवरील किल्ले, राईट. तर डोंगराळ भागामधील जे उंचीवरील किल्ले होते त्यामुळे सर्व भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा ते अगोदर त्यांनी जिंकून घेतले, त्यामुळं सर्व मराठा एम्पायर पसरण्यासाठी त्यांना खूप मदत झाली. पहा, हे झालं. पहा काय, तर तिसरा मुद्दा डोंगराळ भागावरील उंचीवरील किल्ले, हे ध्यान ठेवायचं भाऊ. तर चौथा आहे पहा समुद्राला स्वराज्याची सीमा. नेमकं काय भाऊ, तर जे समुद्र आहे महाराष्ट्राच्या पूर्व आणि पश्चिम किनारे म्हणजे स्वराज्य, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे मराठ्यांचं जे साम्राज्य होतं त्यांच्या जे पूर्वेला आणि पश्चिमेला जे समुद्राची सीमा आहेत त्यांचा महाराजांना पुरेपूर फायदा झाला भाऊ. कसं झाला, तर नेमका त्याचा फायदा झाला पहा आरमारीसाठी, राईट. म्हणजे परकीय जे सत्ताक होते किंवा परकीय जे शासक होते ते जर येऊन आक्रमण करत असतील तर त्यांना थोपवून ठेवण्यासाठी आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात मोठी आरमार म्हणजे काय, तर नेव्ही भाऊ. आपल्याला इंग्रजी वाचून सवय झाली, पण मराठीमध्ये नेव्हीला आरमार म्हणतो, राईट. तर ते आरमार म्हणजे जर ती सीमा जर नसली असती तर ते आरमारच झाली नसती ना, मग बाकीचे सत्ताधाऱ्यांना रोखणार महाराजांना अवघड गेलं असतं. त्यामुळं याचा एक सर्वात महत्त्वाचा आरमारीसाठी फायदा कशात झाला हो, तर समुद्राला स्वराज्याची सीमा, म्हणजे त्या समुद्राला स्वराज्याची सीमा लागून असल्यामुळं ते एक फायदा झाला. तर शेवटचा मुद्दा आहे दऱ्या-खोऱ्या व जंगलामुळे गनिमी कावे यशस्वी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना आता पहा बबल्या काय करते माहितीये का, याने गनिमी कावा खेळते, हिला बसल्या की मेसेज टाकते, तिकून मेसेज येते, मग याच्या दोघांची गनिमी कावा चालू होते. मग तसं नाही बा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी गनिमी कावा केली, त्यांनी जे स्वराज्य स्थापन केले, मराठ्यांनी जे स्वराज्य स्थापन केले, तर ते स्वराज्य स्थापन करण्यामध्ये गनिमी काव्याचं सर्वात महत्त्वाचं एक योगदान होते. पहा, तर गनिमी कावा कुठे यशस्वी होतो, तर महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती अशी जर नसली असती, डोंगर दऱ्या झाडं परत काय हो दऱ्याखोऱ्या व जंगल हे जर नसले तर गनिमी काव्य यशस्वी झाले नसते, असं आपण थोडक्यात म्हणू शकतोय. कारण का गनिमी काव्यासाठी एक सर्वात महत्त्वाचं घटक ठरले आणि दऱ्याखोऱ्यांमुळे आणि जंगलांमुळे गनिमी काव्य सर्व यशस्वी झाले आणि त्याचा फायदा पुरेपूर मराठी साम्राज्य स्थापन करण्यासाठी झाले. तर भाऊ हे 5 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे की कोणते कोणते, तर 5 किंवा 3 मुद्दे जर आपण ध्यानात ठेवले 3 किंवा 4 तर आपल्याला फायदा होईल. पहा, तर काय, तर कोकणात पोर्तुगीज व इंग्रजांची सत्ता होती, त्यामुळे तंत्रज्ञान शिकण्यास फायदा झाला. पहा, त्यामुळे काय झालं, तंत्रज्ञान शिकण्यास फायदा झाला. नंबर 2 आहे पहा डोंगराळ भागातील उंचीवरील किल्ले. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती कशी होती, व डोंगराळ भाग होता आणि त्याच्यावर उंचीवरील किल्ले होते, त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा झाला. तिसरा म्हणजे समुद्राला स्वराज्याची सीमा म्हणजे आरमारीसाठी त्याचा पूर्ण फायदा झाला. आणि चौथा म्हणजे दऱ्याखोऱ्या व जंगलांमुळे गनिमी काव्य यशस्वी झाले. एवढेच मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत. तर हे झाले पहा पहिलं, तर लगेच आपण दुसरं पाहूया. पहा, तर मी दुसरा मुद्दा इथे लिहून घेतलो आहे. पहा, तर दुसरा मुद्दा आहे पहा आपल्या शिवपूर्व काळातील सामाजिक स्थिती. नेमकी शिवपूर्व काळातील सामाजिक स्थिती काय होती, आपण एक पार्श्वभूमी पाहणार आहोत. पहा, नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे मराठ्यांचं जे साम्राज्य होतं ते स्थापन होण्यापूर्वी जे परिस्थिती होती किंवा जी पार्श्वभूमी होती ती पाहत आहोत. तर शिवपूर्व काळातील सामाजिक स्थिती नेमकी काय होती ते आपण पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा, तुम्हाला एक माहित असेल मोहम्मद बिन तगलक, हे तर प्रत्येकाला माहितीच असेल इतिहास शिकणाऱ्याला, सर्व इतिहास प्रेमींना. तर मोहम्मद बिन तगलक थोडा संखी होता. पहा, तर त्याने काय केलं, राजधानी बदलाचा एक प्रयोग केला होता. म्हणजे राजधानी बदल म्हणजे नेमके काय केली हो, तर दिल्ली त्याची राजधानी होती आणि त्याने दौलताबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे आताचं अगोदरचं औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगर येते, तिथे जवळपास दौलताबाद नावाचं एक ठिकाण आहे. तिथे त्याने काय, तिथे एक किल्ला पण आहे, तर तिथे त्याने दिल्लीवरून दौलताबादला एक त्याची राजधानी आणण्याचा त्याने प्रयोग केला होता. परंतु ते सर्व प्रयोग त्याचा अयशस्वी ठरला. परंतु त्याने जवळपास त्याला 2 ते 3 वर्ष लागले त्यांना, म्हणजे इथं आणला, सर्व झालं, नंतर परत तिकडे हलवला. मग याच्यामध्ये नेमकं झालं का हो, तर मुस्लिम सत्ता धर्माने, संस्कृतीने आणि भाषेने भिन्न होते, राईट. मग ते मोहम्मद बिन तगलक काय होता, मुस्लिम सत्ताधारी होता म्हणजे इस्लाम होता. मग त्यांनी जेव्हा इथं आला तेव्हा बाकीचे सैनिक वगैरे आले, जास्त मुस्लिम सत्ताना त्याने इथं आणला, धर्मांतर करण्यासाठी त्यांनी भाग पाडले. मग नेमकं झालं का हो, त्याने दिल्लीहून इथं आपल्या महाराष्ट्रात आला. म्हणजे त्यांची काय होत होतं, तर त्यांची सत्ता तर धर्माने, संस्कृतीने आणि भाषेने म्हणजे ते टोटली भिन्न होती. म्हणजे तिथल्या आणि इथल्या जी प्रजा होती, तिथले आणि इथले जे काही लोक होते त्यांचं काही जमतच गेलं नाही. पहा, तर एक सर्वात महत्त्वाची म्हणजे पार्श्वभूमी कशी तर अशी होती अगोदरच्या काळामध्ये. तर याचा फायदा नंतरच्या काळात मराठ्याला झाला. मग नेमकं काय, त्यांचे आपापसात प्रजा भांडून घेऊ लागली, त्यामुळे जास्तीत जास्त सपोर्ट शिवाजी महाराजांना मिळू लागला. असं मराठा साम्राज्याच्या उदयाची कारण हे पण एक सर्वात महत्त्वाचं कारण होते. पहा,
तिसरं म्हणजे महत्वाची पदे मुस्लिमांना राखीव होती. जसं बबल्या बघा आपल्या किंवा बबलीला प्रत्येकाला एक महत्वाचं पद म्हणजे मोबाईलमध्ये व्हॉट्सअप जसं राखीव आहे, म्हणजे त्याचं कोणाला त्याच्यासाठी स्पेशल आहे, राखीव ठेवण्यासारखं आहे. त्याचा अधिकार दुसरं कोणाला बघायला नाहीच किंवा त्याला पाहू देत नाही. बघा बघलं तर जसं भारत पाकिस्तानचं युद्धच होत आहे असं एवढं करते, त्यांची एवढी प्रायव्हसी राहिली व्हॉट्सअपमध्ये आजकाल. तर तशाच प्रकारे तेव्हा पण महत्वाची पदे मुस्लिमांनाच राखीव होती. पहा हिंदू वगैरे बाकीच्यांना नव्हती. जे महत्वाची जी काही मेन पदं होती सुभेदार वगैरे जे मेन जे पद होती ते मुस्लिमांकडे राखीव होती. आणि हेच कारण ठरलं पहा मराठी सत्तेच्या उदयासाठी. कारण का बाकीचे जे मराठी जे सुभेदार जे मेन लोक होते तर त्यांना हे सहन झालं नाही. पहा मग त्यामुळे नेमकं झालं काय तर मराठी साम्राज्य नंतर स्थापित झालं. हे त्याच्यामध्ये महत्वाचं कारण होते. कोणतं तर महत्वाची पदे मुस्लिमांना राखीव होते, हे कारण ठरलं पहा. तर तिसरं म्हणजे हिंदू धर्म, प्रजा, स्त्रिया, मंदिरे असुरक्षित होते. तर आता इस्लाम म्हटल्यावर तेव्हा हिंदू धर्मांना सर्व तुच्छ लेखाचे पहा. म्हणजे इस्लाम धर्म हिंदू धर्माच्या त्या काळामध्ये टोटली विरोध होता. कारण का हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जास्त संघर्ष व्हायचे. अगोदर हिंदू राजे होते, नंतर मुस्लिमांनी येऊन आक्रमण केले, दोघांमध्ये संघर्ष जास्त होता. त्यामुळे त्यांनी काय तर हिंदू धर्मातील प्रजा, स्त्रिया आणि मंदिरे यांच्यावर आक्रमणे करायला सुरुवात केली. पहा तर प्रजा सुरक्षित नव्हती, स्त्रिया सुरक्षित नव्हत्या हिंदू धर्माच्या, आणि मंदिरे पण सुरक्षित नव्हती. म्हणजे मंदिरांना पाडून टाकण्याचं काम या काळात व्हायचं. आणि जास्तीत जास्त मंदिरामध्ये जी काय सोनं चांदी किंवा जे मेन आहे ते सर्व लुटण्याचं काम या काळात व्हायचं. पहा तर ते असुरक्षित होते, हे एक महत्वाचं कारण ठरलं मराठी साम्राज्याच्या उदयासाठी. तर चौथा आहे म्हणजे पाचवा आहे पहा बालविवाह, सतीप्रथा, अत्याचार वाढत होता. पहा तर लहान लहान याच्यामध्ये मुलींचं लग्न करायचं पहा, आणि सतीप्रथा होती त्या काळामध्ये प्रचंड. आणि हेच कारण म्हणजे प्रजांना छत्रपती शिवाजी महाराजांना हे सहन झालं नाही. त्यामुळे त्यांनी एक निश्चय केला की ही प्रथा बंद करायची किंवा यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे त्यांनी एक ठाण धरली होती. पहा आणि अत्याचार वाढत गेला, त्यामुळे हे एक सर्वात महत्वाचं आपण कारण म्हणू शकता. आणि असे जवळपास आपल्याला 5 कारण आपल्याला सांगता येतात. पहा हे तुम्ही मोबाईल स्क्रीनशॉट काढून तुम्ही लिहून पण घेऊ शकता. आणि त्यानंतर आपण शेवटी सांगायचं की नेमकं यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रजेचा संपूर्ण सपोर्ट मिळाला, साथ मिळाला. आणि यानंतर हे सर्वात महत्वाचं कारण ठरलं मराठ्यांची सत्ता उदयास येण्यासाठी, मराठीची सत्ता येण्यासाठी असं आपण म्हणू शकतोय. आता नेक्स्ट आपण पुढचा मुद्दा पाहूया. पहा तर तिसरा मुद्दा मी इथे लिहून घेतलेला आहे. पहा तिसरा मुद्दा आहे पहा शिवपूर्व काळातील राजकीय व लष्करी स्थिती नेमकी काय होती. राजकीय स्थिती म्हणजे काय, नेमकं कोण राज्य काय कोणाचं राज्य करायला, नेमकं काय चाललंय काय नाही, कोण मुख्यमंत्री झालं, कोण राजीनामा दिलं, आपल्याला तेच पाहायचं हो का, म्हणजे आजच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर. आणि लष्करी स्थिती काय होती, नेमकं सैन्य काय करत आहे, कोणाचं युद्ध होत आहे, गलवानमध्ये कोण मारून घेत आहे, कोण मरत आहे, कोणाला भावपूर्ण श्रद्धांजली देत आहे, नेमकं काय काय व्हायला आपल्याला ते पाहायचं आहे. तर त्यामध्ये पहा मी तुम्हाला एक आता वेगळ्या पद्धतीने हा मुद्दा तुम्हाला समजण्यासाठी मी समजून सांगण्यासाठी प्रयत्न करतोय. बघा लक्ष दे, तू मोबाईल मध्ये वेळ घालवला असा थोडं 2 मिनिट लक्ष दे, संपलं 2 मिनिटाचं काम आहे. तर बघ तर आता आपण थोडं पाय डायग्रामच्या माध्यमातून समजून घ्यायचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला ध्यानात ठेवण्यासाठी सोपं जाईल. पहा तर नेमकं झालंय काय तर सत्ता संघर्ष, राईट. सत्ता संघर्ष म्हणजेच कोणतं, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही यांच्यामधील सत्ता संघर्ष सुरू झाला होता. पहा शिवपूर्व काळामधील जे आदिलशाही होती, जी निजामशाही होती, जी कुतुबशाही होती, एकमेकांमध्ये आता जास्त सत्ता झाल्यामुळे त्यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला. आणि त्या सत्ता संघर्षाचा फायदा काय झाला पहा, तर त्यांना सैन्य भरतीची आवश्यकता होती. मग सैन्य भरती मग मुस्लिम लोक जास्त नव्हते, तर त्यामुळे त्यांना काय झालं तर सैन्य भरतीसाठी मराठ्याची मदत घ्यावी लागली. म्हणजे मराठीचे काही छोटे छोटे प्रांतामध्ये थोडे जे लोक होते त्यांची मदत घ्यावी लागली, किंवा मराठी प्रांतामध्ये जे काही आदमी होते म्हणण्यापेक्षा काय तर स्थानिक लोक होते तर त्यांची मदत घेण्यासाठी सैन्य भरतीसाठी त्यांची मदत घेण्यात आली. मग सैन्य भरतीसाठी मराठ्याची जेव्हा मदत घेण्यात आली तर मराठी काय करू लागले, आता थोडं प्रगती करू लागले आणि मराठी सैन्याचे नेतृत्व करू लागले. जे मराठी लोक होते जे थोडं मोठमोठ्या पदावर जाऊन मग ते त्यांच्याकडे सैन्याचे नेतृत्व आलं. म्हणजे बरेच असे सुभेदार झाले की ते मराठ्यांचे नेतृत्व करायला लागले. मग आता याचा फायदा काय झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांना अशा सर्व मराठ्यांसोबत मिळून स्वराज्य स्थापन करायचं होतं. आणि त्याचा फायदा तेच झाला की बाकीच्या सर्वांना एकत्र केले, ते सैन्याचे नेतृत्व करण्यामध्ये कुशल होते आणि त्यांना सर्व ज्ञान होतं. त्यामुळं याचा फायदा पुरेपूर महाराजांना झाला आणि शेवटी मराठी साम्राज्य स्थापन झालं. तर याची पार्श्वभूमी पाहण्यासाठी बघा, याची पार्श्वभूमी काय होती तर एक सत्ता संघर्ष चालू होता. सैन्य भरतीसाठी मराठ्याची मदत घेतली आणि मराठे सैन्याचे नेतृत्व करू लागले आणि नंतर मराठ्यांची एक सत्ता स्थापन झाली, म्हणजे मराठी साम्राज्याचं स्थापन झालं. तर अशा प्रकारे आपण हे मुद्दे ध्यानात ठेवू शकता आणि तुमच्या मनात तुम्ही विश्लेषण करून लिहू शकता. पहा तर आपण जास्त वेळ जास्त झाला आहे त्यामुळे डायरेक्ट थेट दुसऱ्या मुद्द्यावर बोलूया.
तर चौथा मुद्दा मी इथे लिहून घेतलेला आहे पहा. तर चौथा मुद्दा आहे आपला पश्चिम किनाऱ्यावरील परकीय सत्ता. नेमकं भारताचा जे पूर्व म्हणजे पश्चिम किनारा आहे, म्हणजे कोकणाकडे जे किनारा आहे, समुद्र किनारा अरबी समुद्राला लागून त्याच्यावर एक परकीय सत्ता होती, त्यांचा नेमका पुरेपूर फायदा कसा झाला आपण ते पाहूया. तर पहा, मी आणखी पायडा डायग्रामच्या मदतीने मी आता इथून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पहा. तर समुद्राला असलेल्या सीमा, राईट. तर नेमका फायदा कसा झाला, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे साम्राज्य होते किंवा महाराष्ट्राची जी सीमा होती ती कुठे होती हो, तर समुद्राला लागून होती, राईट. आपण एक मुद्दा लिहू शकतोय. आणि त्याचा फायदा सीमा लागून असल्यामुळे झालं काय, तर पोर्तुगीजांचे जे तंत्रज्ञान आहे ते मराठी शिकले पहा. पोर्तुगीजांनी मराठ्यांना काही मदत मागितली होती किंवा पोर्तुगीजांची सत्ता होती तेव्हा मराठ्यांना म्हणजे पोर्तुगीजांनी मराठ्यासाठी मदत मागितली, म्हणजे मराठी लोक तिथं कामासाठी जायचे पहा. मग नेमकं झालं काय, तर मराठी लोक जेव्हा कामासाठी जायचं तर त्या म्हणजे कामासाठी, कोणत्या कामासाठी, पोर्तुगीजांनी जे आरमार तयार करायचे तिथं, मग त्यांचे जे पाश्चिमात्य जे तंत्रज्ञान होते ते मराठी लोक शिकले पहा. मग मराठी लोक जेव्हा शिकले तर नंतरच्या काळात थोड्या जेव्हा शिवाजी महाराज आपले स्वराज्याची विस्तार करू लागले, जेव्हा मराठी साम्राज्याचा विस्तार करू लागले, तेव्हा झालं काय, मराठ्यांचं आणि पोर्तुगीजांचं संघर्ष सुरू झाला पहा. मग त्यामध्ये मराठी जे पोर्तुगीजाच्या ताब्यात होते किंवा त्यांच्यासाठी जे काम करायचे ते मराठ्याकडून लढायला शिकले. मग जेव्हा मराठ्याचा विजय झाला किंवा मराठी सत्ता जेव्हा स्थापन होऊ लागली, जेव्हा पोर्तुगीज सत्ता नष्ट होऊ लागली, तेव्हा झाले काय पहा, तर त्यांचे जे तंत्रज्ञान होतं, तर त्यांचं जे तंत्रज्ञान असेल तर तेच तंत्रज्ञान वापरून छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातील सर्वात मोठं आरमार उभं केलं पहा त्या पश्चिम किनाऱ्यावर. मग याचा फायदा काय झाला, मग जेव्हा सर्वात मोठं आरमार तयार झालं तेव्हा परकीयांना थोपून ठेवण्याचं काम त्या आरमारीतर्फे होऊ लागलं पहा. आरमार म्हणजे नेव्हीतर्फे. मग झालं काय, तर याच्यामुळं परकीय सत्ता थोपून ठेवल्यामुळं मराठी साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी महाराजांना जास्त वेळ लागला नाही. तर हे सर्वात महत्वाचं कारण आहे. तर याच्यावरून तुम्ही खूप सारे डिस्क्रिप्शन मध्ये लिहू शकता पहा. हे 4 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे. तर आपण आता जास्त बघ करता किंवा जास्त वेळ न घालता पुढच्या मुद्द्याकडे वळूया पहा. तर बघा, आपण इथं पुढचा मुद्दा लिहून घेतलो आहे आणि पुढच्या मुद्द्याचं नाव आहे पहा शहाजीराजांचा पराक्रम. म्हणजे पुढचा म्हणण्यापेक्षा आपल्याला शेवटचा मुद्दा आहे पहा. हे मुद्दा एवढा जर लिहिले तर आपण 5 मुद्दे आपल्याला पैकी मार्क पडू शकतात किंवा हे सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे हे 5 घटक. तर शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे पहा शहाजीराजांचा पराक्रम. तर आपण शहाजीराजांचा पराक्रम पाहण्याआधी शहाजीराजांची जी पार्श्वभूमी होती तिथे थोड्या वेळात एका मिनिटात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पहा. नेमकं हे भोसले घराणं नेमकं आलं कुठून, नेमकं शहाजीराजे यांची वंशावळ काय होती व एका मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो पहा. तर त्याचं मूळ होतं पहा उदयपूरचे सिसोदिया घराणे, राईट. जे उदयपूर होतं त्या उदयपूरचे सिसोदिया घराणे त्यांचं मूळ होतं. आणि त्या सिसोदिया घराण्यामध्ये 14व्या शतकामध्ये सुजयसिंग नावाचा राजा, म्हणजेच त्या सिसोदिया घराण्यातला राजा म्हणण्यापेक्षा एका प्रांताचा राजा, त्यांनी काय केले पहा, दक्षिणेमध्ये स्थिर झाले. केव्हा, 14व्या शतकामध्ये. 13व्या शतकामध्ये कोणाने आपल्या अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या याच्यामध्ये आक्रमण केलं होतं महाराष्ट्रावर किंवा दक्षिणेमध्ये. तर त्या 14व्या शतकामध्ये काय, तर सुजयसिंगने दक्षिणेमध्ये आले पहा. मग ते दक्षिणेमध्ये त्यांचा मुलगा दिलीप सिंह आणि त्या दिलीप सिंहचा मुलगा सिद्धजी यांनी काय केलं पहा, तर त्यांचं जे कुटुंब होतं तर ते कायमचं दक्षिणेमध्ये, जेव्हा सिद्धजी होते किंवा दिलीप सिंह होते यांचं कुटुंब कायमचं दक्षिणेमध्ये आपल्या दख्खनच्या भागामध्ये कायमचे स्थित झाले पहा. झाले काय, तर भैरवसिंह म्हणजे उर्फ गोसावी, भैरवसिंह त्याला उर्फ काय, तर गोसावी असे त्याला म्हणायचे. तर हे बोसाजी जे होते, सॉरी गोसावी नाही, बोसाजी, हे जे बोसाजी होते यांचे जे कुटुंब त्याने जे चालवत होते ना, मग त्या कुटुंब चालवण्यामुळे त्या भोसाजींच्या नावावरून भोसले हे त्या कुटुंबाला नाव पडलं पहा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आडनाव भोसले आले कुठून, तर या भोसाजींची यांच्या नावावरून आले पहा. हे कोण होते तर तुम्हाला इथून समजलं असेल. तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मूळ घराणं आहे ते सांगायचं असेल तर तुम्ही सिसोदिया घराणे तुम्ही सांगू शकता पहा, उदयपूरचे. तर नेमकं झाले काय, तर हे सिद्धजी काय केले, तर दक्षिणेमध्ये स्थिर झाले पहा सिद्धजी पर्यंतचे कुटुंब. मग नंतर भैरवसिंग किंवा भोसाजी नावाचे यांच्यावरून भोसले हे आडनाव पडलं. झाले काय, तर भोसले घराण्यामध्ये तेव्हा भोसले घराणं तेव्हा स्थापन झालं. आणि त्या भोसले घराण्यातील मालोजी राजे नावाचे जे कुटुंब प्रमुख होते, तर ते कुटुंब प्रमुख जे खूप पराक्रमी होते पहा. तर त्यांनी सतत काय केले पहा, निजामशाहीसाठी कार्यरत करत राहिल्या. निजामशाहीसाठी ते कार्यभार सांभाळायचे. निजामशाह त्यांना कार्यभार द्यायचा आणि आदिलच्या विरुद्ध ते सत्ता संघर्ष करत राहायचे. निजामशाहाने पहा, निजामशाहीचे जे मेन राजे होते त्यांना कोणाला, तर मालोजी राजांना राजे ही पदवी देते पहा. काय, राजा ही पदवी त्याने, सॉरी पदवी म्हणण्यापेक्षा त्यांचे किताब, राजा हे किताब त्यांना बहाल केलं होतं.
तर हे खूप पराक्रमी होते. मग नेमकं झालं काय तर मालोजी राजे होते त्यांचा मुलगा, मालोजी राजांचे मुलगा म्हणजे छत्रपती शहाजी राजे भोसले या आपण म्हणू शकतो. नेमकं आपल्याला काय निजाम त्यांनी सुद्धा पहा खूप सारे सत्ता संघर्ष केले, त्यांनी सुद्धा खूप पराक्रम गाजवला, ते आपण थोडक्यात समोर पाहणारच होता. तर हे शहाजीराजे यांची वंशावळ कुठून होती, सिसोदिया घराण्यापासून होती आणि त्यांचं शहाजीराजेंचं आडनाव भोसले कसं आलं आपण थोडक्यात पाहिलं पहा. हे आपल्या परीक्षेत लिहायचं नाही, फक्त तुम्हाला माहिती राहावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे पहा. तर परीक्षेत काय लिहायचं ते आपण आत्ता पाहू बघा. तर मी बाकीचे जे काय आहे ते लिहून घेतले आहे पहा. हे मुद्दा तुम्ही ध्यानात ठेवा, परीक्षेसाठी तुम्ही हे मुद्द्याचे ध्यानात ठेवा, त्याच्यामध्ये 2-3 जर मुद्द्याचे मी लिहिले तर तुम्हाला चांगले मार्क भेटतील पहा. तर नेमकं काय होतं तर शहाजी राजेंचा पराक्रम नेमका काय होता तर आपण पाहूया. तर आपण आताच पाहिलं पाहिजे मालोजी राजे नेमकं कोण होते, शहाजी राजांचे वडील, बरोबर. बघल्या लक्ष दे, खूप वेळ झाला लक्ष द्यायला, फक्त शेवटचा मुद्दा आणि चांगलं जर लक्ष दिलं तर तुला पण खूप फायदा होईल पहा, तुम्हाला पण खूप फायदा होईल. तर बघा मालोजी राजेंचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा झाले काय बघा, मालोजी राजेंची जी जहागिरी होती, मालोजी राजे जे निजामासाठी कार्य करत होते त्यांची जी जहागिरी होती ती कोणाकडे आली पहा, छत्रपती शहाजी राजांकडे आली. तर छत्रपती शहाजी राजांकडे तेव्हा जे जहागिरी आली तेव्हा झाले काय पहा, दुष्काळामध्ये शहाजी राजे निजामशाहीला सावरले पहा. जेव्हा निजामशाहीमध्ये दुष्काळ पडू लागला, जेव्हा त्यांनी सैनिक कमकुवत होऊ लागलं, जेव्हा त्याच्यावर खूप मोठा आणीबाणीचा प्रसंग येऊ लागला होता, तेव्हा शहाजी राजे आणि कोण तर मलिक अंबर यांना, मलिक अंबर आणि शहाजी राजे या दोन मराठी सरदारांना खूप मानाचं स्थान त्या टाइमला त्यावेळेला होतं पहा. कारण का त्यांनीच या सर्व परिस्थितीला सावरून कोणाला तर निजामशाहीला सावरले पहा. तर नेमकं झाले काय नंतर त्यांनी जेव्हा सावरले निजामशाहीला तर तेव्हा मलिक अंबर आणि शहाजी राजांचे जे संबंध होते ते थोडं बिघडत गेले पहा. जेव्हा त्यांचे म्हणजे जसं बबल्या आणि बबली अगोदर त्यांचं रिलेशनशिप चांगलं जुळते, मग असं चालत 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 शेवटी काहीतरी होते आणि त्यांचे जेव्हा संबंध तुटते किंवा त्यांचं जे ब्रेकअप होते, पॅचअप होऊन नंतर ब्रेकअप होते, तर असं जेव्हा होते पहा तर तसं त्यांचं संबंध तुटले पहा. नेमकं त्यांना काय तर चकमक झाली असेल, त्यांना एकमेकाची विचार पटले नसती, मग त्यामुळे नेमकं झालं का त्यांचे संबंध बिघडले. मग बिघडल्याने काय झालं पहा, शहाजी राजे आदिलशाही विरुद्ध झाले. म्हणजे नेमकं निजामशाह कोणाच्या विरोधात होता, आदिलशाहच्या विरोधात होता. म्हणजे निजामशाहीला सोबत घेऊन शहाजी राजे जेव्हा संघर्ष करत होते तर ते आदिलशाहीच्या विरुद्ध संघर्ष करत होते. परंतु जेव्हा मलिक अंबर व शहाजीराजांचे संबंध बिघडले तेव्हा झाले काय भाऊ, तर आदिलशाहीमध्ये शहाजीराजे रुजू झाले, म्हणजे विरोधी पक्षात गेले. मग विरोधी पक्षात गेल्यावर सुद्धा त्यांना पण जहागीरचे एक चांगलं पद देण्यात आलं शहाजीराजेंना, कारण का त्यांनी कुशल नेतृत्व ते सैन्याचे करत होते. म्हणजे बाकीचं सर्व नेतृत्व ते चांगल्या प्रकारे करत होते, म्हणून आदिलशाहीमध्ये सुद्धा त्यांना जहागिरी मिळाली. नेमकं झालंय काय, त्यांना जहागिरी मिळाली परंतु त्यांनी परकीयांच्या चाकरीत राहून सैन्याचे नेतृत्व करायचे पहा. त्यांनी चाकर कोणाचे करायचे म्हणजे नेमकं लीडर कोण होता तर आदिलशाहीचा जो कोणी संस्थापक जे काही कार्यभार पाहणारा जो मेन लीडर होता त्याच्या आधिपत्याखाली राहून शहाजीराजे त्यांचं कार्य करायचे पहा. नेमकं झालं तर काय तर परकीयांच्या चाकरीत राहून सैन्याचे नेतृत्व करायचे. मग हे त्यांना पटत नव्हतं किंवा त्यांच्या मनामध्ये एक हे होतं पहा, काय तर स्वतंत्र राज्य स्थापन करायचं. त्यांना वाटू लागलं की आपण असं नाही करायचं, तर आपण एक स्वतंत्र राज्य स्थापन करायचे त्यांची खूप इच्छा होती, पण त्यांना पूर्णपणे सपोर्ट मिळत नव्हता. तर त्यांनी काय केले पहा, तर हे स्वतंत्र राज्य स्थापनेचे धाडस ठेवून त्यांनी शिवरायांना घडवले पहा. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे दूर ठेवून घडवण्याचा प्रयत्न केला पहा. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं कार्य त्यांच्यामुळे शक्य झालं. त्यांनी जिजाऊच्या जवळ ठेवून त्यांना अप्रत्यक्षरित्या त्यांना जास्तीत जास्त शिक्षण दिलं आणि जे काय मेन जे त्यांना जे गनिमी काव्य शिकवलेत किंवा जिजाऊने जे शिकवण्याच्या आधी जिजाऊंना जे शिकवण्याचं कार्य जे केलेले होतं ते म्हणजे आपले शहाजीराजे यांचा सर्वात मोठा वाटा आहे. तर आपण याचा एका अर्थ असे म्हणू शकतो की आपण छत्रपतीचे जर शहाजीराजे नसते तर अशक्य झाला असता मराठी साम्राज्याचा विस्तार, म्हणजे उदय झाला नसता, म्हणजे मराठा एम्पायर्स म्हणजे मराठा साम्राज्य स्थापन झालं नसतं, आपण असं म्हणू शकतो पहा. तर आपण आतापर्यंत तर मराठ्यांनी साम्राज्य स्थापन केले कोणाच्या जीवावर तर शहाजीराजांच्या जीवावर, म्हणजे यांचं जे सर्वात मोठं बिहाइंड द सीन्स होतं ते शहाजीराजांचं खूप मोठं योगदान होतं पहा. तसंच नंतर जिजाऊचं सुद्धा खूप मोठं योगदान होतं. परंतु आपण मराठी सत्तेचा उदय जेव्हा झाला म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज जन्म झाला त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी जर पाहिलं, बिहाइंड द सीन जर पाहिलं तर सर्वात मोठं
जे महत्वाचं कार्य होतं किंवा जे महत्वाचं जे श्रेय देऊ शकतो तर ते म्हणजे शहाजी महाराजांच्या पराक्रमाला आपण देऊ शकतो, राईट. मग त्यामुळं हे जे 5 मुद्दे आपण आतापर्यंत शिकलो आहेत तर तेच मुद्दे आपल्याला एक्सप्लेन करून आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये लिहायचे आहेत बा. तर आशा करतो की तुम्हाला हे सर्व मुद्दे समजले असतील. नाही समजले तर कमेंट मध्ये सांगा. माणूस हा, परत मी सांगतो की माणूस हा चुकीचा पुतळा आहे. मी पण माणूसच आहे आणि माणूस माणसाला माफ करतोय. तसंच माझं काही चुकत असेल तर तुम्ही माफ करून तुम्ही कमेंट मध्ये जे चुका झाली ते सांगू शकता. काही अपशब्द जर माझ्या तोंडातून गेले असतील तर तरी सुद्धा मी क्षमस्व माफी मागून माझ्याबद्दल इथंच स्टॉप करतो. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. बबल्या तू पण आता सबस्क्राईब कर. तोपर्यंत तेव्हापासून व्हिडिओ पाहत आहेस परंतु सबस्क्राईब नाही केलंय, मोबाईल काढाने सबस्क्राईब कर. तर भेटूया आपण असेच नवीन व्हिडिओसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.